नमस्कार. आज आपण बनवणार आहोत सोयाबीन पुलाव. हा सोयाबीन पुलाव अगदी झटपट 10 मिनिटात तयार होतो. यासाठी एका भांड्यामध्ये 2 मध्यम आकाराचे बटाटे कट करून घेतलेले आहे. त्याचबरोबर त्यामध्ये भिजवलेले सोयाबीन, अद्रक लसूणची पेस्ट आणि 1 टोमॅटो चिरून टाकलेला आहे. त्यानंतर त्याचबरोबर त्यामध्ये दही आणि बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे. त्याचबरोबर त्यामध्ये 1 चमचा मीठ घातले आणि लिंबाचा रस टाकलेला आहे आणि व्यवस्थित सर्व जिन्नस कालवून घेतले. त्याचबरोबर त्यामध्ये तळलेला कांदा टाकायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे मॅरिनेशनसाठी तसंच ठेवायचं आहे. हे मॅरिनेट होतंय तोपर्यंत 1 ग्लास तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर कढईमध्ये साधारण 3 पळ्या तेल टाकले. त्याचबरोबर त्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, मिरे आणि लवंग टाकलेली आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यामध्ये ॲड करायचा, तो व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. त्यानंतर आपण तयार केलेलं मॅरिनेशन त्यामध्ये ॲड करून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या मधून कट करून टाकायच्या आहे आणि बिर्याणी मसाला देखील अजून अर्धा चमचा ॲड करायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखी देखील मसाले त्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे वाफेवर हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 ग्लास तांदूळ मी भिजत घातलेले होते 10 मिनिटांआधी, ते त्यामध्ये ॲड करायचे आहे. त्याचबरोबर तुमच्या तांदळाला जेवढं पाणी लागत असेल तेवढं पाणी त्यामध्ये ॲड करून झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर हा पुलाव तयार होऊन जातो. या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे, ते नक्की जाऊन चेक करा. आणि मी रोज एक नवीन रेसिपी या चॅनलवर शेअर करत असते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक यू फॉर वॉचिंग.